आजचा दिवस पाहण्यासाठी आमचे डोळे आतुरले होते. आत्ता इथे बाई आजी असते ना तर त्यांना सुद्धा खूप आनंद झाला असता. अगं पण आजी कुठे आहे? अगं सीताईंचा फोन आला आणि आम्ही घाईघाईत निघालो ग. आई गेल्या होत्या देवळात कीर्तनाला, म्हणून त्यांना नाही आणलं सोबत. काय ग शिवा? सीताई, मी या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघितली. आणि मी खूप उशीर केला. असं नका बोलू. मी असंच आहे ग, खरंच खूप उशीर केला मी सगळ्या गोष्टींना. शिवा काय असतं ना, आम्ही सासवा मुलाच्या लग्नाच्या आधीच ठरवून टाकतो आपली सून कशी असायला हवी, अशी असायला हवी, तशी असायला हवी. मी तेच केलं. माझ्या मनात माझ्या सुनेची एक अशी प्रतिमा पक्की होती. मला वाटायचं माझी सून लक्ष्मीसारखी असेल. तिला घेऊन मी चार चौघात छान मिरवू शकेन. तिचं रूप असं असेल की लोकांना हेवा वाटावा, स्वभाव शांत असेल आणि तिचे केस एवढे लांब असतील की आमचा जो परंपरागत दागिना आहे ना चंद्रवेणी, तो स्वतःच्या हाताने मी तिच्या केसात माळेन. शिवा, तुझं स्वच्छ मन, तुझे स्वभाव, तुझे गुण हे तुला आणखीन देखणं करतात. तुझी माणुसकी तुला खरंच सजवते. तुझ्या डोळ्यातलं खरेपणा तुझा खरा दागिना आहे. तुझी हिम्मत, तुझी जिद्द लाख मोलाची आहे. असं सौंदर्य आहे माझ्या सुनेचं. आणि हे सौंदर्य जेव्हा मला खरंच उमगायला लागलं ना, तेव्हा मला स्वतःची लाज वाटायला लागली ग. सीताई, असं नका बोलू तुम्ही. खरंच नाही शिवा, मला समजलंय आता. माझ्यानंतर या घराला जर कोणी सांभाळू शकत असेल तर ती तू आहेस. या घरावर आतापर्यंत जेवढी संकट आली, जेवढ्या अडचणी आल्या, त्यांना ज्या प्रकारे तू सामोरी गेलीस ना, तसं दुसरं कोणीच नाही करू शकणार. तुला माझी सून म्हणून मिरवायला आवडेल मला. मी अभिमानाने सांगेन, ही माझी सून आहे. पण या आधी जे झालं त्यासाठी माफ कर शिवा मला. सीताई, हे बघा, तुम्ही हात नका सोडू. मला हे सगळं कळतंय, मी समजू शकते हे, पण मला ना खात्री होती सीताई की एक ना एक दिवस तुम्ही मला नक्की एक्सेप्ट करणार. खरं तर सीता, या सगळ्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतो. खरं म्हणजे मी आज एका महत्वाच्या कामासाठी बेंगलोरला चाललोय. माझं फ्लाईट आत्ताच आहे, पण त्याआधी या सगळ्याचा आनंद मला घेता आला. आणि भाऊ,
हे सगळं पाहिल्यानंतर तुमचा प्रवास आता सुखाने आनंदाने होईल. वंदनाताई, मला माफ करा, माझं चुकलं. हो, सीताई तुम्ही माफी काय मागताय हो? हो, माझी लेक खुश आहे. मला तेवढंच पुरेसं आहे हो. खरं सांगू का, माझी शिवानी समजून घ्यायला थोडीशी अवघड आहे, पण ती मनाने खूप चांगली आहे. ना कधीच कोणाच्या वाईटाचा विचार नाही करत. खरंय. सीता, हे तुला उमजणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी खूप मोठं मन लागतं, जे तुझ्याकडे आहे. मला ना हे सगळं कॅप्चर करावं असं वाटतंय. किती इमोशनल झालेत सगळे, किती खुश आहात. संपदा, आता हे काय तुझं? अगं आई, काकू होतो ना संपदा, काढ ग फोटो. काढू ना. याच मेमरीज आहेत. थँक्यू. हा हा पहिले तुम्ही दोघी इथे बघा, ओके, बघा ओके. बघा लवकर.